नमस्ते. मैत्रीबोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण लोकांशी जेव्हा संवाद करतो, त्याचे 2 प्रकार आपण पाहू शकतो. एक तर आपण बाहेर लोकांशी बोलत असतो आणि एक आंतरिक असतो. आपण लोकांशी आतमधूनही बोलतो आणि स्वतःशीही बोलत असतो. तर ह्या दोन्ही प्रकारामध्ये काय दिसून येतं, तर 10% जो संवाद आहे, तो बाहेर लोकांबरोबर होत असतो. आणि 90% संवाद जो आहे, हा आंतरिक असतो. आंतरिक विश्वासोबत. जितके पण तुम्ही लोकं बाहेर पाहता किंवा स्वतःलाही आपण जो पाहतो, त्यांच्याशी संवाद आतमध्येही चालू असतो. तर आज आपण काय करणार आहोत, आपण आंतरिक संवादाबद्दल बोलणार आहोत, की आतमधून आपण कसं बोलावं? हा विचार कसा आहे? ह्याचं स्वरूप काय आहे आणि काय आपल्याला करता येईल याच्या बाबतीत? जेव्हा आपण लोकांशी बाहेर बोलतो त्याचा एक परिणाम लोकांवरती पडतोच, चांगला वाईट. तसंच आपण जेव्हा स्वतःशी बोलतो आतमध्ये, त्याचाही परिणाम, प्रभाव आपल्या आंतरिक विश्वावरती पडतच असतो. चांगलं आपण काही म्हटलं तर चांगला प्रभाव, वाईट म्हटलं तर वाईट, बाहेर आतमध्ये. तसंच जर आपण विचार केला आतमधूनच, की मी एक चांगला व्यक्ती आहे, तर आपल्या शरीरातील सगळ्याच पेशी तोच विचार घेऊन चालतील, की आम्ही चांगले आहोत. तसंच जर आपण वाईट विचार केला, की मी खूप वाईट व्यक्ती आहे, मग सगळ्याच पेशी आपल्या आतमध्ये सुद्धा तोच विचार करणार, की आम्ही वाईट आहोत. आपला जो आवाज आहे, आंतरिक संवाद, तो आतमध्येच फिरत असतो आणि त्याच्यामुळेच आपली आपली स्वतःचीच एक जडणघडण होत असते. एक व्यक्तिमत्व घडत असतं. त्या संवादामुळे. जर आपण स्वतःला चांगलं बोलत गेलो किंवा आपण एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्या जीवनात ठेवतो, की मी चांगलं करत जाईन. अडचणी येतील, पण त्यांच्यावरती मी मात करेन. काहीतरी शिकेन आणि पुढे चालत जाईन. तर अशा वेळेस तुमच्या आतमधली जी अवस्था असते, ती सुद्धा फार चांगली असते. तर आपण ह्या आंतरिक संवादाबद्दल शिकणार आहोत, की त्याच्यामध्ये नकारात्मकता काढून सकारात्मकता कशी ठेवता येईल, ते आपण शिकून घेऊ. तर आजचं आपल्याला सूत्र काय सांगतं? मी म्हणू मुक्त. मी म्हणू मुक्त. म्हणजे मी आतमधून काय म्हणत आहे? मुक्त. मुक्त कशापासून ते समजून घेऊ. खूपदा असं आपल्याला पाहायला मिळतं आपल्या कित्येकदा लोकांची ही एक अवस्थाच आहे स्वतःला दोष देण्याची. माझ्यामुळेच, माझ्यामुळेच. ह्याचं कारण मीच. सगळे फिरायला निघाले आणि मी आजारी पडलो. घरात काहीतरी उत्साहाचं वातावरण होतं आणि माझी परीक्षा आली. हे असंच काहीतरी होत असतं ना आणि शेवट असं कसं होतं, की माझ्यामुळेच, मीच. लोकांना त्रास होत आहे माझ्यामुळेच. तर ह्या विचारापासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. सगळ्याच घटना किंवा सगळ्यांचेच अनुभव तुमच्यामुळेच होत आहेत का? तर नाही. तुम्ही जबाबदार आहात का? नाही. कोणताही व्यक्ती आनंदी असतो किंवा दुःखी असतो, हे त्यांच्या अवस्थेमुळे. म्हणून आपण म्हणतो, की मी म्हणू मुक्त. पुढचा विचार सक्षम. सक्षम म्हणजे तुमच्या आतमध्ये प्रचंड शक्ती आहे काहीही करण्यासाठी. आपण स्वतःवरती शंका घेतो. कधी-कधी भीतीपोटी आपण करतच नाही काही गोष्टी. तर इथून पुढे तो एक बदल आपल्यामध्ये आपल्याला घेऊन यायचा आहे. बदल म्हणजे काय, की जेव्हा आपल्याला असं वाटतंय, की मी नाही करू शकत. मला गाणं गायचं आहे किंवा डान्स करायचा आहे. मला जमत नाही. मी करू शकत नाही. ही सुरुवात झाली. आपण हे स्वीकार करू, की मला जमत नाही. मग पुढचा नेक्स्ट काय विचार आहे? तो पुढचा विचार असा आहे, की चला मी प्रयत्न करतो. मान्य केलं मला जमत नाही, मग आपण एक प्रयत्न करू.
मग प्रयत्न करत असताना मी शिकेन आणि ते शिकण्यासाठी मी वेळ काढेन. म्हणजे तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, शिकायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेळ काढायचा आहे बस. मग पहिला विचार सोडून द्या, की मला जमत नाही. हा दुसरा विचार पकडा, मी काहीतरी करत राहीन त्याच्यासाठी. मी अजून शिकेन, वेळ काढेन आणि तिथेच तुम्हाला एक सकारात्मक बदल दिसतो स्वतःमध्ये. आंतरिक अवस्थेत खूप फार मोठा बदल तुम्हाला ह्या एका विचारामुळे दिसतोय, की मी काहीतरी करत राहीन, प्रयत्न करत राहीन. पॉझिटिव्ह प्रयत्न. आजचं सूत्र आपल्याला काय सांगतंय? मी म्हणू मुक्त, सक्षम, संगत. संगत म्हणजे इथे काय? की चांगल्या लोकांबरोबर बसणे. त्यांच्याबरोबर बसून काहीतरी शिकणे आणि त्याचबरोबर आपली वाटचाल परिवर्तनासाठी पुढे चालत जाणे. तर असं कित्येकदा होतं, की तुम्ही दुःखी असता किंवा तुम्हाला असं वाटतं तुम्ही एकटे आहात, कोणच नाहीये. पण त्यावेळेस जेव्हा तुम्हाला आपल्या लोकांची आठवण येते, की ही व्यक्ती माझी आहे, की ही किंवा हा मला समजून घेईल. अशा व्यक्तींचा साथ आपल्याला हवाय. अशा व्यक्तींबरोबर राहणे कारण की हीच व्यक्ती आहेत, जे आपल्याला मार्गदर्शन करतात. योग्य दिशा दाखवण्याचं नेहमीच मार्गदर्शन करतात. तर अशा लोकांबरोबर आपल्याला राहायचं आहे. त्यांच्याबरोबर जितकं राहता येईल तितकं राहून शिकायचं आहे. कारण की त्याच्यामुळेच आपल्या आतमधला जो आंतरिक संवाद आहे, तो अजून दृढ होतो, सकारात्मक होतो आणि आपल्याला जीवनात एक नवीन दिशा मिळते. कित्येकदा असं होतं सुद्धा, की आपल्याला असं वाटतं, की त्यांना मी आवडत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? आपण अशा वेळेस स्वतःला बदलायचं नाहीये. आपण काय करणार आहोत, तर आपण जसे आहोत तसंच राहायचंय. काही वेगळं करू नका तुम्ही. जसे आहात तसंच राहा. लोकं तुमचा स्वीकार करतील ह्याच्यावर विश्वास ठेवा. काहीही वेगळं करण्याचा प्रयत्न नाही करायचा आपल्याला. तर जसं आहोत तसंच राहा. लोकांना भेटा. लोकं तुमचा स्वीकार करणारच करणार. तर आज आपण काय शिकलो आहोत, की मी म्हणू मुक्त, सक्षम, संगत. या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तुमचा आंतरिक संवाद सकारात्मक करायचा असेल, तर ह्या 3 गोष्टींना तुम्हाला फॉलो करायचं आहे. पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन भेटू. आपल्या सगळ्यांचंच कल्याण हो, सगळ्यांचंच मंगल हो. नमस्ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.